साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। दुधाला अनुदान मिळावं यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सोलापुरातून आंदोलनास सुरुवात केली। संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 4 हुतात्मा चौकातून आज हे आंदोलन सुरू झालं। दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देऊन लिटरला 25 रुपये भाव द्यावा, दूध भुकटीलाही अनुदान मिळावे यासह इतर मागण्या राजू शेट्टी यांनी मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केली आहे। आम्हाला मोर्चा काढायची वेळ का आली? 21 जुलैला 1 दिवसाचं लाक्षणिक दूध बंद करून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला इशारा दिलेला होता, पण ना केंद्र सरकारनं आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं ना राज्य सरकारनं लक्ष दिलं। तातडीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारकडून आमची एवढीच मागणी होती की प्रति लिटर 5 रुपये आमच्या खात्यावर थेट वर्ग करा। जनधनमुळे आता सगळ्यांची खाती आहेत, त्यामुळं थेट खात्यावर दूध उत्पादकांच्या याद्या तयार आहेत। खाजगी असो की सहकारी असो, दूध पुरवणाऱ्यांच्या याद्या तयार आहेत। त्याच्यामध्ये 5 रुपये जमा करायला काय अडचण आहे? मुद्दा आहे तो फक्त अतिरिक्त होणाऱ्या 52 लाख लिटर 52 ते 55 लाख लिटर दुधाचा आहे। कारण राज्यामध्ये आज जे 1,19,00,000 लिटर दुधाचं उत्पादन होतं त्यापैकी 67 लाख लिटर दुधाचा खप हा ठरलेला आहे। ते पॅकिंगच्या रूपात ग्राहकांच्या घरात जातं, त्याची किंमत ठरलेली आहे 45 ते 48 रुपये, आणि त्यामुळे ते उत्पन्न फिक्स आहे। उरला मुद्दा तो उर्वरित जे दूध आहे त्याचा भाव आज 17-18 पर्यंत खाली आलेला आहे, आणि त्या दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी खरं तर सरकारनं त्यांच्या अकाउंटला 5 रुपये जमा केले तर भ्रष्टाचार व्हायचं कारण नाही। दररोज जवळपास 2.5 कोटी रुपयाची गरज भासणार आहे। 1 महिना द्यायचं ठरवलं तर 75 कोटीची गरज आहे, 2 महिने द्यायचं झालं तर 150 कोटीची गरज आहे। आज सरकार एवढ्या सगळ्या गोष्टी करतंय। 2 महिने फक्त जर का यांनी 5 रुपये प्रमाणे उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केले तर 150 कोटीची आवश्यकता भासणार आहे। पण राज्यातल्या 46 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे। हा निर्णय सरकार का घेत नाही? आणि मग केंद्र सरकारनं निर्यातीला अनुदान द्यावं, जे आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे 23 जूनला तो रद्द करावा। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर खोचक टीका करत खोत हे फालतू आणि भामटे आहेत असे वक्तव्य शेट्टी यांनी यावेळी केलं। आंदोलन फक्त स्वाभिमानीच्या झेंड्याखालीच यशस्वी होतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे। यशस्वी तीच आंदोलन होतात। खरा शेतकरी तुम्हाला स्वाभिमानीच्या झेंड्याखाली दिसेल, बाकी आंदोलन होतात नाही असं नाही, पण शेतकरी तुम्हाला स्वाभिमानीच्या झेंड्याखाली ही वस्तुस्थिती आहे। आणि जोपर्यंत स्वाभिमानी आक्रमक होत नाही तोपर्यंत काही निर्णय होत नाही हे आम्हालाही चांगलं माहीत आहे। आज सुरुवात आहे। येत्या 20 तारखेला सोमवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत। 24 तारखेला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरुवात। आज तर ही फक्त सुरुवात होते, आज फक्त लढाईची चकमक होते। आरोप केला जातोय त्याचं काय? लोकांना ठरवून दे काय ठरवायचं ते। पण सोबत आले पुन्हा त्यांचा विचार चाललाय की तुमच्या सोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही बरोबर घेत नाही।